पिंपरी चिंचवडचे आयुक्त सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. आपण त्यासोबत चर्चा करूयात. खरं सर, खूप मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. नक्की काय आतापर्यंत सर्व माहिती आपल्याला हाती आली? किती जण लोक अडकलेले आहेत? साधारणतः याच्यामध्ये 20 लोक, अंदाजे 20 लोक होते. त्यातले 4 लोक बाहेर आले सुरुवातीलाच. एक 15 लोक अडकले असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्याशी संपर्क होतो आहे. फायर ब्रिगेडचे लोक त्यांच्याशी बोलत आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याचे, आता त्यांना बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहेत. NDRFची टीम आलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची फायर ब्रिगेडची सर्व टीम इथे आहे. आर्मी, लष्कराला पाचारण केलं, लष्कर देखील थोड्या वेळात पोहोचत आहे आणि त्यांना काढण्याचे प्रयत्न आता जोरात चालू आहेत. साधारण सर, ही घटना किती वेळापूर्वी घडली आणि या घटनेमागचं कारण काय होतं? का ही बिल्डिंग कोसळली? अंदाजे 1:30 वाजताच्या आसपास ही घटना घडली. ही प्रशासकीय इमारत आहे आणि या प्रशासकीय इमारतीच्या जवळ म्हणजे 30 मीटर दुरीवरती जो कचऱ्याचा एक अनेक वर्षापासून जो ज्याला कचरा आपण साठवू, ज्याला SLF म्हणतात, तर त्याची ती कचऱ्याचा मोठा ढीग होता. गेले 3-4 दिवसापासून आपण बघतोय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे. जवळजवळ 500-600 mm आसपास पाऊस झाला आणि त्याच्यामुळे जसं लँडस्लाईड होतं त्याप्रमाणे हा जो कचरा आहे हा खाली आले असण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपण बघू शकतो की या इमारतीच्या खाली जे लोक अडकलेले आहेत, त्या अडकलेल्या लोकांसोबत NDRFची टीम संपर्क साधेल, त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकते. खरं तर ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. आता NDRFच्या टीमला त्यांना बाहेर काढण्यामध्ये कधीपर्यंत यश येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण बघू शकतो की या ठिकाणी NDRFची टीम असेल, पोलीस प्रशासन अलर्टवरती आहे आणि युद्ध पातळीवरती आता या मध्ये अडकलेली लोक जे आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे. जवळपास 20 लोक या इमारतीमध्ये होते आणि 20 लोकांपैकी 5 लोक जे आहेत ते बाहेर आले. आणखी 15 लोक अडकण्याची भीती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आता 15 लोकांपैकी किती लोक बाहेर लवकरात लवकर काढण्यामध्ये NDRFच्या टीमला यश येत आहे ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आता आयुक्तांकडून एक महत्त्वाची बातमी आपल्याला मिळते की जे या इमारतीमध्ये लोक अडकलेले आहेत त्या अडकलेल्या लोकांसोबत संपर्क होतोय हे महत्त्वाचं म्हणावे लागेल. कारण की आतमध्ये जे अडकून पडलेले आहेत ते लोक, त्या लोकांसोबत होत असलेला संपर्क ही एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. त्यांच्यासोबत संपर्क करून आता NDRFची टीम त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे NDRFच्या टीमच्या माध्यमातून ह्या अडकलेल्या लोकांना काही पाणी बॉटल्स आहेत ते देण्याचं सुद्धा प्रयत्न जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल की आता ह्या सर्व लोकांना किती लवकरात लवकर बाहेर काढतात हे तितकं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण बघू शकतो की NDRFची टीम जी आहे ती घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि त्यांच्याकडून आता हे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे. आता हे बचाव कार्य किती तास चालतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊ सोबत लक्ष्मण जाधव, QTN मराठी, मोशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.